नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. कॅप राऊंड 2ची कशी प्रोसेस आहे MBBS BDS कोर्सेसच्या ती माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. आजपासून त्या ठिकाणी MBBS आणि BDS कोर्सेससाठीची जी काही चॉईस फिलिंग आहे ती त्या ठिकाणी चालू झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS कोर्सेससाठी त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट हवी असेल किंवा आमच्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल अशा मुलांनी त्या ठिकाणी संपर्क करावा. तर कॅप राऊंड 2ची काय प्रोसेस आहे ती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. फर्स्ट आपण बघूया अवेलेबल सीट फॉर राऊंड 2. कोणते सीट त्या ठिकाणी राऊंड 2साठी अवेलेबल आहेत. तर फर्स्ट पॉईंट त्यांनी दिलेला आहे, हे जे काही आपण ओपन केलेलं आहे हे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन वाउचर आहे 2024चं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सीट नॉट अलॉटेड ड्युरिंग राऊंड 1. ज्या सीट त्या ठिकाणी अलॉट झालेलं नाही आहे राऊंड 1मध्ये त्या सीट त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. जसं की न्यू कॉलेज त्या ठिकाणी आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरला 50 सीट असणारं, तर अशा सीट त्या ठिकाणी अवेलेबल आहेत राऊंड 2साठी. त्याच्यानंतर सीट व्हॅकंट ड्यू टू नॉन जॉईनिंग, असे मुलं ज्यांनी त्या ठिकाणी कॉलेज भेटलं परंतु फ्री एक्झिस्ट घेतली, कॉलेज जॉईन केलं नाही, असे सीट त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे राऊंड 2साठी. त्याचप्रमाणे कॉलेज जॉईन केलं परंतु कॅन्सल केलं, कॅन्सलेशन बाय कॅन्डिडेट अलॉटेड इन राऊंड 1. राऊंड 1मध्ये कॉलेज अलॉट झालं परंतु ते सीट त्या ठिकाणी त्यांनी रिझाईन केलं, कॅन्सल केलं, असं सुद्धा सीट त्या ठिकाणी राऊंड 2साठी उपलब्ध असणार आहे. त्याच्यानंतर सीट अवेलेबल ड्यू टू अपग्रेडेशन्स ऑफ कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड ड्युरिंग राऊंड 1 अँड जॉईन द सीट. म्हणजे असं सीट जे अपग्रेडेशनमुळे त्या ठिकाणी व्हॅकंट होणार आहे असे सुद्धा सीट त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर फॉलोइंग टाइप्स ऑफ कॅन्डिडेट आर एलिजिबल फॉर सीट अलॉटमेंट इन राऊंड 2. आता कोणते कॅन्डिडेट त्या ठिकाणी एलिजिबल आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर रजिस्टर कॅन्डिडेट हू डिड नॉट फिल चॉईसेस इन राऊंड 1, असे मुलं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे CT सेलवर परंतु त्यांनी चॉईसेस त्या ठिकाणी फिल केले नव्हते राऊंड 1साठी, असे मुलंसुद्धा त्या ठिकाणी एलिजिबल असणार आहे. त्याचप्रमाणे पार्टिसिपेटेड इन राऊंड 1 बट डिड नॉट गेट एनी सीट्स, म्हणजे असे स्टुडंट ज्यांनी पार्टिसिपेट केलं राऊंड 1मध्ये परंतु त्यांना कसल्या प्रकारचं सीट अलॉट झालं नाही राऊंड 1मध्ये, कमी स्कोअर असल्यामुळं किंवा त्यांनी लिमिटेड चॉईस दिल्यामुळं असे सुद्धा स्टुडंट त्या ठिकाणी एलिजिबल असणार आहे. त्याच्यानंतर रजिस्टर कॅन्डिडेट हुज सीट अलॉटेड इन फर्स्ट राऊंड गॉट कॅन्सल ड्युरिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे असे स्टुडंट ज्यांना त्या ठिकाणी सीट भेटलं होतं फर्स्ट राऊंडमध्ये परंतु काही कारणामुळं किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना त्या ठिकाणी त्यांचं सीट कॅन्सल झालं, त्यांना ॲडमिशन घेता आलं नाही, असे स्टुडंटसुद्धा त्या ठिकाणी राऊंड 2साठी एलिजिबल असणार आहे. ओके. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव रिपोर्टेड जॉईन ॲट अलॉटेड इन्स्टिट्यूट ड्युरिंग द जॉईनिंग पिरियड ऑफ राऊंड 1 ऑफ अलॉटमेंट अँड डीड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. तर असे मुलं ज्यांना कॉलेज भेटलेलं आहे आणि त्या मुलांनी फ्री एक्झिस्ट घेतली नाही, कॉलेज जॉईन केलेलं आहे परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही, असे स्टुडंटसुद्धा त्या ठिकाणी राऊंड 2साठी एलिजिबल आहेत. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू डज नॉट जॉईन द अलॉटेड सीट ड्युरिंग राऊंड 1. राऊंड 1मध्ये कॅन्डिडेटला सीट भेटली परंतु ती सीट त्या ठिकाणी त्यांनी जॉईन केली नाही, फ्री एक्झिस्ट घेतलं, असे स्टुडंटसुद्धा फ्री एक्झिस्ट घेणारे ते सुद्धा त्या ठिकाणी या राऊंड 2साठी एलिजिबल आहेत. फ्री एक्झिस्ट फक्त त्या ठिकाणी राऊंड 1साठी अवेलेबल आहे, राऊंड 2साठी अवेलेबल नाही आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू हॅज जॉईन अँड रिझाईन अप टू लास्ट डेट ऑफ जॉईनिंग राऊंड 1. तर असे स्टुडंट ज्यांनी कॉलेज जॉईन केलं परंतु परत ॲडमिशन कॅन्सल केलं, सीट रिझाईन केली, असे स्टुडंटसुद्धा त्या ठिकाणी राऊंड 2साठी एलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर कॅन्डिडेट विल हॅव टू फिल फ्रेश चॉईसेस फॉर राऊंड 2. तर बरेचसे मुलं असा क्वेश्चन विचारतात की राऊंड 1मध्ये चॉईस फिलिंग केली, राऊंड 2मध्ये करावं लागेल का? तर यस, राऊंड 1ची जी काही चॉईस फिलिंग आहे ही तुमची नल आणि व्हाईट मानली जाणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी राऊंड 2साठी परत त्या ठिकाणी फ्रेश चॉईस फिलिंग करायची आहेत. बरेचशी मुलं असे आहेत ज्यांना राऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करायचं नसेल तर अशा स्टुडंटनी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची नाही आहे. ज्या स्टुडंटला राऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करायचं नाही आहे अशा मुलांनी प्रेफरन्स फॉर्म नाही भरला तरीसुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे. त्याच्यानंतर कोणते स्टुडंट त्या ठिकाणी एलिजिबल नाही आहेत, नॉट एलिजिबल स्टुडंट कोणते आहेत राऊंड 2साठी. तर असे स्टुडंट ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे, कॉलेज जॉईन केलं, कॉलेज भेटलं, त्यांना आवडलं आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असेल तर असे स्टुडंट त्या ठिकाणी राऊंड 2साठी एलिजिबल नाही आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव नॉट फिल प्रेफरन्स
फ्रेश प्रेफरन्स. जर असे स्टुडंट ज्यांनी राऊंड 2साठी फ्रेश प्रेफरन्स त्या ठिकाणी फिल केले नाही, भरले नाहीत, त्यांनी राऊंड 1ला प्रेफरन्स दिले होते परंतु राऊंड 2ला प्रेफरन्सच भरले नाही, असे स्टुडंट त्या ठिकाणी राऊंड 2साठी एलिजिबल नाही आहेत. जर असे स्टुडंट समजा ज्यांना कॉलेज भेटलं, फर्स्ट राऊंडमध्ये त्यांनी जॉईन केलं परंतु सेकंड राऊंडमध्ये त्यांनी चॉईस फिलिंगच केली नाही, तर अशा स्टुडंटला त्या ठिकाणी जे काही राऊंड 1मध्ये भेटलेलं सीट आहे, ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्या कॉलेजचं सीट त्या ठिकाणी त्यांचं फिक्स असणार आहे, म्हणजे तेच असणार आहे. आणि समजा असे स्टुडंट ज्यांना राऊंड 1मध्ये कॉलेजच भेटलेलं नाही आहे परंतु राऊंड 2मध्ये त्यांनी चॉईस फिलिंग केली नाही, तर अशा स्टुडंटला सुद्धा राऊंड 2मध्ये त्या ठिकाणी कॉलेज भेटणार नाही आहे. त्याच्यानंतर if candidate is selected during round 2, he will be have to join the college seat allotted during second round. After the joining allotted institute in round 2 and not fill status retention, the candidate will be eligible to participate in further round of state counseling process. तर आफ्टर जॉईनिंग द अलॉटेड इन्स्टिट्यूट इन राऊंड 2, म्हणजे राऊंड 2मध्ये जे काही कॉलेज भेटलं आणि तुम्ही ते जॉईन केलं आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही, राऊंड 2मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं परंतु ते तुम्ही जॉईन केलं पण रिटेन्शन फॉर्म भरला नाही, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही. परत एकदा सांगतो, कॉलेज राऊंड 2मध्ये कॉलेज भेटलं, ते तुम्ही जॉईन केलं परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही, असंही कॅन्डिडेट त्या ठिकाणी फर्दर राऊंडसाठी म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी कॅप राऊंड 3साठी त्या ठिकाणी एलिजिबल आहेत स्टेट काउन्सिलिंगच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्ही बघू शकता, if the candidate does not join the selected seat during round 2, she will be eligible for further rounds of selection only after registration. म्हणजेच एखाद्या कॅन्डिडेटला राऊंड 2मध्ये सीट भेटलं परंतु ते सीट त्या कॅन्डिडेटना त्या ठिकाणी जॉईन केलं नाही, डज नॉट जॉईन, तर अशा स्टुडंटला फर्दर राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एलिजिबल राहण्यासाठी त्यांना परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि ज्यावेळेस असे स्टुडंट ज्यांना राऊंड 2मध्ये कॉलेज भेटलं परंतु जॉईन केलं नाही, अशा स्टुडंटनी राऊंड 3मध्ये परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन केलं तरच ते स्टुडंट त्या ठिकाणी राऊंड 3साठी एलिजिबल असणार आहेत. जर त्या स्टुडंटनी ज्यांना कॉलेज भेटलं सेकंड राऊंडमध्ये परंतु त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही, अशा स्टुडंटला अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर फर्स्टली जर कॉलेज भेटलं जॉईन करायचं परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही, किंवा कॉलेज भेटलं पण तुम्ही जॉईन केलं नाही तर तुम्हाला राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. किंवा असे स्टुडंट ज्यांनी राऊंड 1मध्ये कॉलेज जॉईन केलं परंतु राऊंड 2मध्ये फ्रेश चॉईस दिलेली नाही, असे स्टुडंट त्या ठिकाणी राऊंड 2साठी त्या ठिकाणी एलिजिबल नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना राऊंड 2मध्ये सीट अलॉट होणार नाही. तर हे काही रूल्स आहेत कॅप राऊंड 2चे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. कोणते स्टुडंट त्या ठिकाणी एलिजिबल आहेत, कोणते स्टुडंट त्या ठिकाणी राऊंड 2साठी एलिजिबल नाही आहेत, आणि राऊंड 3साठी कोण एलिजिबल राहू शकतं, सीट भेटलं तर काय करायचं, हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.